राम राम मंडळी, जय खानदेश. खानदेशी कट्टा यूट्यूब चॅनलवर तुम्हाला स्वागत છે. तर मंडळी, आज आपली मुलाखत राहुल गांधी यांना सोबत છે. नमस्कार राहुल साहेब. तर तुम्हाला आमना यूट्यूब चॅनल इसन कसं वाटी राहणं? नमस्कार. पहिल्यांदा मी तुमच्या चॅनलवर येले तर मला ते खूप भारी वाट राहणं. पहिले ते तुम्हाला अभिनंदन की तुम्ही 2 जागासवर निवडून आहात आणि त्या परत मागला पंचवार्षिकपेक्षा या पंचवार्षिकले चांगला जागा होण्यात तुमने. धन्यवाद. आणि लोकेशने बी आमनावर इथला विश्वास देखाडा त्यासाठी बी लोकेशनं धन्यवाद. आणि परत खानदेशना लोकेशने आमले इथला सपोर्ट दिला, इथला विश्वास देखाडा. जसं की आमनी धुळा माईन जागा निवडी होनी, नंदुरबार माईन जागा निवडी होनी. मग तुम्हाला नंदुरबारमध्ये चांगला जोर मार द्या, तुम्ही चांगला मतच सुन निवडणार तुम्ही. तर आम्हाला जनताना काही प्रश्न आहे तर त्या एक एक करी मी तुम्हाला विचारस. मग विचारा ना, त्यांसाठीच ती मी आडे येले. आणि तसं तर बडी मीडिया मोदीनी आहे, पण मी कोणती मीडियाला ब्यात नाही. वा तुम्हाला कॉन्फिडन्स देखील गैर भारी वाटण. तर राहुल साहेब, प्रश्न असा आहे की जे तुम्ही सरकार येते तुम्ही पंतप्रधान बनतात तर तुम्ही काय निर्णय घेतात पहिला? देखा हो, आमनं पहिले डिसाईड विचारलं होतं की आपली सरकार बनणी आणि मी जर पंतप्रधान बनू ते पडासमा पहिला निर्णय हा होता की आम्ही शेतकरीसनं पूर्ण कर्ज माफ कर द्यावं होतो. आणि सांगा जाय शेतकरीसाठी काही योजना होत्या ज्या आम्ही आणा होतो. बरं, ते होईन. मग युवा पिढीसाठी तुम्ही काय करत आहात? सध्या युवा पिढी बेरोजगार फिरी आणि त्यांना काय करतात बरं? युवा पिढीसाठी आम्ही असा विचार करेल होता की त्या बेरोजगार फिरणार तरी चाली, पण त्यासनं अकाउंटमा आम्ही खटाखट पैसा टाका होतो. त्यासना पुरा शोक पुरा व्हायला पाहिजे इथला आम्ही त्यासले दर महिन्याला पैसा टाका होतो. का हो, असं मत बडी युवा पिढी सत्यानाच होईची त्यांना काय मग? असा कसं काय सत्यानाश होई ना, आम्ही तसना लग्न लाई द्या होतो आणि लग्न लागावर बडा जण लाईनले लाग जातस असा दल्ला लोके बोलतच नाहीत का? आम्ही तो विचार करेल. बरं तुम्हाला करा जुना विचारत ना हो. असामुळे तुम्ही सरकार पडियास परत. बाय नका हो, तुम्ही ते बोलायचं इज्जतली राहणार आणि परत कोठे पडेले? 3 ते 6 पडेले आमनी सरकार. इज्जत लावणं काय नाही वाजत बारे सुरुवात आहे. जाऊ दे काय तू आपलं ते सोनं टाका काढानं ते मशीन काय होईना ते हालून निकालेगा सोनं डालेगा सांगा बरं थोडं आमले स्पष्टीकरण द्या. अहो, त्या मशीन असं होतं की एक साईड 3 बटाटा टाका नव्हता आणि दुसऱ्या साईड 3 सोनं काढणं होतं. पुरं बनी घेत आमनं ते मशीन, पण मधमाज या मोदी सरकारने सत्यानाश कर टाका आमना मशीन ना, आणि मशीनच उद्ध्वस्त करते हो. का हो, तुम्ही कच्चे बी घ्यात असं जर राहतात बडा लोके पैसा लावून येतात. यामुळेच तुमले पप्पू म्हणतात लोके. का हो, तुम्ही असं माले नॅशनल मीडियावर काही बी बोलू शकतास का हो? येल कॅमेरा बंद करायला लावा 2 मिनिटं फक्त तुम्ही. आणि तुम्ही चला ते थोडं बॅकस्टेज चला ते थोडंसं काय आपलं इशू तरी करली होतं आपण. आणि बंद कर रे हो भाऊ, बंद करते तू ते 2 मिनिटं बंद कर. नाही हो राहुल साहेब, तुम्ही तपू नका हो, आम्ही मजाक करा तू. जाऊ दे आमचं फक्त कॉमेडी चॅनल आहे, आम्ही फक्त मजाला तसं काय मग थोडं बरं सिरियस बोलले तस. मी पण मजाकच करा तू. पण चला ते मला जाणं पडी मनी फ्लाईट आहे आता दिल्लीनी, मग आवरील होतं आपण आता आई. चालेल राहुल साहेब, धन्यवाद तुम्ही तुम्हाला टाईम दिल्याबद्दल. चालेल मग मंडळी, आपण भेटूत पुन्हा व्हिडिओ. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि देखत राहा खानदेशी कट्टा यूट्यूब चॅनल.